देखो बच्चा पार्टी, हम लोगों ने मेरे ख्याल से 15.2 कंप्लीट कर दिया, बराबर है ना। अभी 15.3 का बेसिक पहले देखते हैं, तनातन खत्म करते हैं फिर, समझे क्या। तो देखो बच्चा, कुछ नहीं है इसमें, हमें क्या पढ़ना है, तो ट्रेपेजियम पढ़ना है। क्या पढ़ना है? ट्रेपेजियम। ट्रेपेजियम कभी सुना आपने इससे पहले? अभी तक जितने भी हमने क्वाड्रिलेटरल पढ़े हैं, रोम्बस हो गया, स्क्वायर हो गया, पैरेललोग्राम हो गया, रेक्टेंगल हो गया, उसके कोई तो भी अपोजिट पेयर, दोनों के दोनों अपोजिट पेयर सेम रहते थे। इसमें सिर्फ एक ही अपोजिट पेयर सेम रहे, सिर्फ एक ही, ओनली वन अपोजिट पेयर आर सेम, नहीं सॉरी पैरेलल। इसके पहले आपने जितने भी देखे थे अपोजिट वाले पैरेललिस्ट थे। जैसे अगर मैं रेक्टेंगल की बात करूं तो ये साइड इसको पैरेलल थी, ये साइड इसको पैरेलल थी। पैरेलल मतलब इक्वल नहीं बोल रहा हूं मैं, इक्वल तो थी लेकिन पैरेलल थी ना, ठीक है। जसा स्क्वेअर अगर विचार कराल तुम्ही, स्क्वेअर मध्ये पण बघ बळा, स्क्वेअर मध्ये पण ही वाली साइड याला पॅरलल आहे, ही साइड याला पॅरलल। पॅरलेलोग्राम मध्ये पण बघ, ही वाली साइड याला पॅरलल आहे, ही वाली साइड याला पॅरलल, म्हणजे दोनही पेयर एकमेकांना पॅरलल आहे। तसंच रोम्बस मध्ये पण विचार कर रे बाळा, बघ इथे पण ही चारच बघा, ही वाली पेयर याला पॅरलल आहे, ही वाली पेयर याला पॅरलल आहे। पण ट्रॅपेझियम मध्ये नेमकं मात्र तसं नसते, हे लक्षात घ्या। ट्रॅपेझियम मध्ये तसं असते का? नाही। ट्रॅपेझियम असते कसं, तर दोन प्रकारचे असतात ट्रॅपेझियम। एक साधा वाला ट्रॅपेझियम, तो सांगतोय मी तुम्हाला आधी, बघा अशा टाईपचा हा ट्रॅपेझियम। म्हणजे इथे फक्त तुम्हाला बघा एकच पेयर दिसत आहे ना, ए बी सी डी, कोणता पेयर दिसत आहे एकमेकांना पॅरलल? एडी आणि हा बीसी, हा पॅरलल आहे, एकच पेयर असते, म्हणजे एडी पॅरलल टू बीसी। काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? ठीक आहे, हा झाला तुमचा ट्रॅपेझियम। याची खासियत एकच, त्याचं पेयर हे काय असतात? पॅरलल असतात। काय असतात? पॅरलल। दुसरा यामध्ये ट्रॅपेझियम असते, त्याचं नाव आहे आयसोस्केलस ट्रॅपेझियम। आयसोस्केलस ट्रॅपेझियम कसं असते आयसोस्केलस ट्रॅपेझियम? इथे पण ट्रॅपेझियम आहे तर ते तर राहणारच आहे, ठीक आहे। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की इथे काय, जे रिमेनिंग साइड आहेत, जे पॅरलल नाही आहेत, ते इक्वल असतात। इथे हा AB इज नॉट इक्वल टू DC, हा इथे AB इज नॉट इक्वल टू DC, पण इथे बघ A B C D, यामध्ये लक्षात ठेवायचं AD जो आहे पॅरलल आहे कोणाला? BC ला। AD काय आहे? पॅरलल आहे BC ला। तर मग काय होणार बाळांनो? हे तर आहेच आहे, एक पेयर यामध्ये पॅरलल असतेच असते। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आयसोस्केलस ट्रॅपेझियम मध्ये, की जे उरलेले जे साइड आहेत, जे पॅरलल नाही आहेत, म्हणजे नॉन पॅरलल साइड्स आर इक्वल। काय म्हणू शकतो मी? नॉन पॅरलल साइड्स, एक मिनिट आत्मा आहे, हो था, नॉन पॅरलल साइड्स, अरे बाप रे, बहुत बड़ी आत्मा थी, है ना। लवकर संपवावं लागते। नॉन पॅरलल साइड आर इक्वल, म्हणजे इथे काय राहणार? AB इक्वल्स टू DC। समजलं? हे खासियत आहे कोणाची? आयसोस्केलस ट्रॅपेझियमची। काही डाउट आहे का कोणाला? थोड़ा तरी, उलूसा तरी? चलो गुड, बहुत अच्छी बात है। फिर तो देखते हैं बड़ा थोड़ा सा सामने। अब इसमें थोड़ा सा एक चीज याद रखिएगा, क्या? हे जे तुम्हाला दोन पॅरलल साइड दिसत आहेत, त्यांच्या मध्ये असणाऱ्या जे कुठलाही डिस्टन्स असते त्याला म्हटलं जाते हाईट। काय म्हटलं जाते? हाईट। मग ते इथे असो
किंवा इथे असो, जे कुठलं पण साइड एकमेकांना पॅरलल असतात त्यांच्यामध्ये असलेला अंतर हा नेमकं हाईट असते. समजलं? तर चला आता याचं एरिया बद्दल लक्षात घेऊया. एरिया ऑफ ट्रॅपेझियम. आता एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय असते जी? तर बघा, हाईट बाय 2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड असते. आता म्हणाल सर पहिल्या वेळेस लिहून देत आहे तर शॉर्टकट नको द्याजी, थोडसा लेंदी सांगा. तर पहा सांगतो. तर लेंदी म्हणजे एच म्हणजे लिहून देतो फक्त बस. HEIGHT. तो हाइट बाय 2 होता है. क्या होता है? हाइट बाय 2. तो एरिया ऑफ ट्रेपेजियम इज इक्वल्स टू हाइट बाय 2 इंटू सम ऑफ पैरेलल साइड. काय म्हटली? हा, तर तुझं असं म्हणणं आहे की एडी आणि बीसी हे कसे काय पॅरलल राहतील? बाळा, या दोघांमधलं अंतर सेम आहे. हे एडी आणि बीसी वेगवेगळे असतील ना, चालते, त्यांना काही फरक नाही पडत. एडी लहान राव नाही मोठा राव, त्याला काहीही फरक पडत नाही. काही फरक पडते का? सांग ना, काही फरक पडते का? ठीक आहे. हे दोघं इथे पण अंतर आणि इथला पण अंतर सारखंच आहे. हा एडी छोटू आहे, हा थोडासा मोठू आहे, याला काही फरक नाही पडत. हे इक्वल नाही आहेत किंवा आहेत म्हणून ते पॅरलल राहतील अशातली गोष्ट नाही. ठीक आहे, हा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याचा शॉर्टकट फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा? H/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड, म्हणजे जे असतील. आता इथे काय आहे? एडी प्लस बीसी. बस, हा तुमचा काय राहणार? एरिया ऑफ ट्रॅपेझियम राहणार. बस. ठीक आहे. तर मेन लक्षात तुम्हाला ठेवायचं काय आहे? मेन लक्षात काय ठेवायचं आहे? तर हा ठेवते, एरिया ऑफ ट्रॅपेझियम. नहीं समझ का? काय डाउट आएगा? नेक्स्ट देखो, अब जाते हैं हम लोग अपने प्रॉब्लम प्रैक्टिस सेट. ये देखो, नेक्स्ट बोल रहे हैं हम लोग प्रैक्टिस सेट 15.3. इसके कुछ एग्जांपल देख लेते हैं. इन क्वाड्रिलेटरल ABCD, लेंथ ऑफ AB आपको गिवन है बड़ा, ये गिवन डाटा हो गया. क्या डाटा हो गया? गिवन. देखो, गिवन काय आहे ते जरूर लिहायचं. क्वाड्रिलेटरल ABCD इज ट्रॅपेझियम. दिख रहा है आपको? दिख रहा है कि नहीं दिख रहा है? ट्रॅपेझियम दिसत आहे ना, कारण की बघ AB पैरेलल DC ला है, एक आहे ना पैरेलल, खत्म. ठीक है. इसमें ऐसे बोल सकते हो कि AB पैरेलल टू DC, और साथ साथ गिवन क्या है? लेंथ ऑफ AB किती रे बाळा? 13 सेंटीमीटर. लेंथ ऑफ DC किती दिला आहे? 9 सेंटीमीटर. लेंथ ऑफ AD किती दिला आहे? 8 सेंटीमीटर. नाही समजला? तो सीधा सीधा एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD तुम्हाला काढायचं. गिवन डाटाच्या हिशोबाने ज्या गोष्टी लिहायच्या ते लिहून टाकतो मी. AB तुमच्याकडे 13 आहे, DC तुमच्याकडे 9 आहे, आणि AD तुमच्याकडे किती आहे? 8 सेंटीमीटर आहे. आता तुम्हाला हा AD जो नामक गोष्टी दिसत आहे ना, हा 90 डिग्रीचा आहे ना, असं मी लिहून देतोय तुम्हाला. ऍज अँगल ADC इक्वल्स टू 90. देयरफॉर AD ये हमेशा हाइट को रिप्रेजेंट करेगा, हाइट ऑफ ट्रैपेजियम. समझ रहे हो बात को? क्योंकि इन दोनों के बीच का जो डिस्टेंस है वो हमारा हमेशा क्या रहता है? हाइट रहता है, चाहे वो इधर रहे या इधर रहे. हाइट तो हाइट ही है ना. तो हाइट ऑफ ट्रैपेजियम आपको ऑलरेडी देखे है, उसने कितना? 8 सेंटीमीटर, जो कि हमें पहचानना था. क्लियर है? ठीक है. तो अब देखो, आपको निकालना क्या था कि एरिया ऑफ ट्रैपेजियम. एरिया ऑफ ट्रैपेजियम क्या रहता है? एरिया ऑफ ट्रैपेजियम H/2 इंटू सम ऑफ पैरेलल साइड. नहीं समझा क्या? अब मुझे बता, H की वैल्यू कितना? H की वैल्यू कितना है? 8. अब वैसे करने से अच्छा सीधा सीधा मैं पहले लिख लेता. H मतलब AD, सम ऑफ पैरेलल साइड कोणते कोणते आहेत? AB आहे प्लस DC आहे. ओके. तर ABD किती आहे रे?
8 डिवाइडेड बाय 2. AB किती आहे 13 आणि DC किती आहे 9. नाही समजलं का? चला बस खतम का? तर हा किती जा 2 किती जा 4 जा 13 आणि 9 किती होतात 2. ठीक आहे 4 2 जा 88 सेंटीमीटरचा स्क्वेअर. तर डायरेक्ट म्हणायचं एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज 88 सेंटीमीटरचा स्क्वेअर. खत्म. देखो भाई नेक्स्ट एग्जांपल क्या बोल रहा है, लेंथ ऑफ अ टू पैरेलल साइड. टू पॅरलल साइड ऑफ ट्रॅपेझियम म्हणजे ट्रॅपेझियम कसा राहते माहित आहे ना. बस आम्ही बनवून टाकला होत बसल काम ना धंदा. तर आता पाय लेंथ ऑफ टू पॅरलल साइड म्हणते का म्हणते लेंथ ऑफ टू पॅरलल साइड किती दिलाय बडा त्यांनी स्वतःच नाव करून देऊ ए बी स्वतःच देऊया आपण. तर पॅरलल साइड हेच असतात एकमेकांना, हे इक्वल नाही आहेत पॅरलल आहेत. एडी पॅरलल टू बीसी आणि लेंथ ऑफ एडी तुम्हाला तिने दिलेली आहे. किती आहे रे किती दिला है अरे तो देखो लाइट गई है टेंशन मत लीजिए. अब देखो लेंथ ऑफ एडी कितना ऐसा मान लो ना कि 8.5 है करके सेंटीमीटर, ये वाला 8.5 हो गया. और लेंथ ऑफ बीसी इक्वल्स टू 11.5 सेंटीमीटर. मेरे को एक बात बताओ सीधा सीधा, मैंने ये एडी को और बीसी को क्यों माना, मैंने इनको एबी और डीसी को क्यों नहीं माना? भाई उसने खुद बोला ना रे कि पैरेलल साइड जो है उनकी रीडिंग उसने दिया हुआ है. लेंथ ऑफ टू पैरेलल साइड मतलब पैरेलल तो यही है, इसलिए भाई जो छोटा है वो एडी 8.5, जो बड़ा है बीसी 11.5. तो चलो उसके बाद हाइट दिया है उसने खुद होके कितना 4.2. लेकिन यहाँ पे ऐसे हाइट नामक कोई ऐसा कुछ दिख रहा है क्या हमें, तो मैं बना लेता ऐसा, तो इसको बोल देता एम. तो लेंथ ऑफ एम कितना हो जाएगा, कितना दिया है उसने 4.2, तो मैं 4.2 बोलता हूं. अब बचा ही क्या है रे, आपको पूछा है उसने एरिया बताओ. तो एरिया ऑफ ट्रेपेजियम क्या होगा बड़ा, एरिया ऑफ ट्रेपेजियम इक्वल्स टू h/2 into sum of parallel side, sum of parallel side. अब तो मुझे बता दो यार अभी कि h की वैल्यू कितना है आपके पास, h मतलब am होता है डिवाइडेड बाय 2, सम ऑफ पैरेलल साइड म्हणजे AD प्लस BC. अब मुझे बताओ am की वैल्यू पुट कर लेते, am की वैल्यू पुट कर लेते. ठीक है, अब am की वैल्यू पुट करूंगा मैं, तो मुझे एक बात बताओ am कितना है आपके पास 4.2 डिवाइडेड बाय 2, AD कितना है आपके पास 8.5, BC कितना है 11.5. खत्म है रे, अब कुछ नहीं बचा है बच्चा, चिल्लर पार्टी वाला काम है. देखो अब इसका सिर्फ मल्टीप्लिकेशन या एडिशन जो भी रहता है वो चीजें करनी है, खत्म का. अब 4.2 के साथ अगर आपने 2 से डिवाइड किया कर लोगे आराम से, ठीक है, रहने दो. 2 2 जा 4, बचा कितना पॉइंट है तो 0.2 1 जा 2, मतलब यहाँ पे कितना आया आपके पास 2.1. ठीक है 2.1. समझे नहीं समझे, समझे नहीं समझे, ठीक है रुक जाओ. अब उसके बाद आंसर नहीं है ये 8.5 और ये 11 पॉइंट, बराबर पॉइंट के नीचे पॉइंट रखना, याद रखना. 5 आणि 5 10, 8 आणि 2 10 आणि हे 20, म्हणजे 20.0 नाही लिहायचं, 20च लिहिला तरी चालतंय. ठीक आहे इंटू 20 आणि यांचं मल्टिपल करा 2.1 सोबत. 1 0 जा 0, 1 2 जा 2, 2 0 जा 0, 2 2 जा 4, म्हणजे 4 2 टकले आणि एका अंकानंतर पॉइंट, म्हणजे 42 सेंटीमीटर स्क्वेअर तुमचा उत्तर. एंड जरूर करायचा. Therefore area of trapezium is 42 सेंटीमीटर. अगर सपोज कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, हमारा पढ़ाया हुआ कंटेंट अगर सपोज आपको अच्छा लग रहा होगा तो हमारे चैनल को प्लीज लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिए और अपने दोस्तों को जरूर बताइए. तो चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच, टाटा बाय बाय.